तुझ्या 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 रूपाचं चांदन आणि कुणी करणार बी नाही. तुला वाटतं असं, पण उद्या जर नक्षत्रच या निर्णयाविरोधात गेली तर काय करशील? जीव घेईन तिचा. आई साहेबांनी दिलेला निर्णय आणि आदेश फायनल आहे. आणि उद्या दत्तगुरु जरी आले तरी तो निर्णय मी बदलू देणार नाही. दत्ता भाऊ ही सपशेल दादागिरी करतोय तू. तसं समज. बाकी ठिकाणी राजा राज्य करतो आणि इथं आईसाहेब राजावर राज्य करतात. इथल्या दरबाराचे नियम आईसाहेब ठरवतात आणि या निवडणुकीला नक्षत्राच उभी राहणार आणि निवडून बी येणार. दत्ताचा शब्द आहे हा. चांगले असं असल तर म्या भी पाटलाची पोरगी आहे. हट्टीपणा माझ्या बी रक्तात आहे. कला आहे म्या कला. नाही या कलेच्या चंद्रानं अमावस्या दाखवली तर नाव नाही लावणार म्या. फिल्डिंगच टाईट करतो. बघूयात कोण किती वाकड्यात जातंय ते. दत्ता तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकस. कला आता जे काय बोलली ते एका अर्थानं बरोबरच आहे. आपण नक्षत्राला उभं करतोय हे तिच्या कानावर तर घातलंच पाहिजे ना. तू जाऊन तिला सांगून ये. महेश्वरी, आपल्याला सावध राहून पावलं टाकायला लागणार आहेत. ही कला काहीतरी उत्पाद घालून ठेवणार असं दिसतंय. दत्ता असेपर्यंत आम्हाला कसली बी चिंता नाहीये. झालेला वार कसा पलटवायचा हे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कोणालाच कळत नाही. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आणि नक्षत्रा, कला म्हणली तसं ती तयार होईल का उभं राहायला? म्हणूनच तर दत्ताला तिच्याकडे पाठवलंय. दत्तानं तिला सांगितल्यावर विरोध तर दूरच, पण तोंडातून सबूत बी काढायची नाही ती. कलाच्या वाकड्यात जाणं किती महागात पडतं ते समजेलच समद्याना. कुठं आहे? भेटायचंय. आलोच. दादा तुम्ही बोलून बघा की एकदा. माझ्याच्याने नाही जमायचं होय. बोलतो म्हणलं ना, दत्ताभाऊंशी बोलायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. तरी मी हा प्रयत्न करतो. हा बोल शंकर्या. काय झालं भाऊ? तुला बोलायचं म्हण माझ्या संग. मला बोलायचं होतं. हा नाही नाही तेच सांगायचं होतं की काय काय निर्णय आहे दत्ता भाऊ? हिला सरपंच बनवताय. दत्ता भाऊ, तुमचा आणि ताई साहेबांचा निर्णय एकदम एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे.
नक्की हेच सांगायचं होतं ना का अजून दुसरं काय? काय हा तेच सांगायचं होतं दत्ता भाऊ. काय भारी निर्णय घेतलाय दत्ता भाऊ तुम्ही. आणि असा आपटणाऱ्या बुडावर म्या सांगतो. दत्ता भाऊ, ह्या वर्षीची निवडणूक आपल्या खिशात आहे. काय नक्षत्र, लय भारी काम करशील तू सरपंच म्हणून. दत्तासाहेब, मला तुमच्या संग बोलायचं. इथं फक्त आई साहेब बोलतात, बाकी समधे ऐकतात. आणि त्या जे काय सांगतील ते काळ्या दगडावरची पांढरेश असते, त्याच्यावर पाय द्यायचा नाही. दत्तासाहेब, पण निवडणुकीला तूच उभं राहायचं. आणि काल रातच्याला यावर मोहर उमटली आहे, त्यामुळं आता तयारीला लागायचं. परत त्याच्यावर चर्चा करायला येळ नाही आपल्याकडं. शंकर्या, हा दत्ता भाऊ आलो. शंकर दादा, तुम्ही का नाही बोलला काहीच? ग नक्षे, तू पाहिलंच ना, त्याच्या हातात कुऱ्हाड होती. कुऱ्हाड एक शब्द जरी काढला असता ना तर तुकडं तुकडं केलं असतं. माझं पी आणि तुझं पी. मी खरंच सांगते हो, मला हे नाही जमायचं. जे ठरलं तेच होणार. मी नाही काही करू शकत. मी काय करू? तू हे बघ लक्ष्य, हे बघ दत्ता भाऊ तुझं काही ऐक ना. तू दत्तगुरूंना विचार तुझ्या. हा, तेच काहीतरी चमत्कार करतील. शंकर्या, हा दत्ता भाऊ, हा आलो. दत्तगुरु, अहो हे कुठल्या चक्रात अडकवलंय मला? निवडणूक वगैरे मी कधी पाहिली नाहीये आणि केली पण नाहीये. हे एक वेळ धरून चालू की त्याचंही काही नाही, पण माझा उद्या चेहरा जर लोकांसमोर आला तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. दत्तगुरु, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातून. तुम्ही सांगा ना दत्तासाहेबांना निर्णय मागे घ्यायला. मला या पेचातून बाहेर काढा दत्तगुरु. मी नाही उभी राहू शकत निवडणुकीला. दत्तासाहेबांना कसं समजवायचंय ते तुम्हीच बघा आता. दत्ता भाऊ, चमकी पताका लावू का जीपला? लय भारी दिसल. म्हणजे फुल एकदम त्याचाच प्रचार होईल. प्रचार तर होणार, तर त्या अगोदर मला तू खरंच सांग, नाहीतर तुझा प्रचार करेन. दत्ता भाऊ, म्या काय केलं? आतमध्ये तुला काय सांगायचं होतं मला सांग आता. भाऊ सांगितलं ना मग, म्हणजे अक्षी बरोबर निर्णय होता तुमचा. एकदम बरोबर निर्णय होता. हा, म्हणजे एकदम चापूक माणूस निवडला निवडणुकीसाठी. हेच सांगायचं होतं. नक्की एवढंच होतं ना, का आणखी दुसरं काय होतं? दत्ता भाऊ, तुमच्या संग खोट का बोलन मी? रिक्षा फिरवून झाली असेल तर मुद्द्यावर ये. मुद्द्याच बोलत होतो. नाही म्हणजे अजून मुद्द्याचं बोलायचं होतं, पण आता कसं बोल मग. भाऊ कसं आहे, म्हणजे आपण तिला उभं करू म्हणजे बरोबर आहे ते, पण आपल्याला पण बघावं लागेल ना की तिच्या जीवाला धोका आहे का नाही. तो भवानी रानटी माणूस आहे, तुम्हाला ठाव आहे. मग त्यानं उद्या काळ येळ बघून जर डाव साधला आणि नक्षत्राला मारण्याचा प्रयत्न केला तर? आलं नव ध्यानात? पटला ना मुद्दा? हा, मग काढू पोस्टर. गरज नाही.
अहो दत्ता भाऊ आताच म्हणला ना की पटला मुद्दा म्हणून. मुद्दा पटला पण रुचला नाही. मर्दा दत्ताला लहानाचा मोठा होताना पाहिलास आणि एवढा विश्वास नाही तुला दत्तावर. अहो कोण म्हणलं विश्वास नाही. ह्या फक्त शेप गेम खेळतोय. नक्षत्राला आईसाहेबांच्या गाडीची धडक बसण्यापासून यो दत्ता वाचवू शकतो. तर भवानीपासून रक्षण करायला मी समर्थ आहे. दत्ता भाऊ तवाची परिस्थिती वेगळी होती. परिस्थिती वेगळी असली तरी पोरगी तीच आहे. आजवर आईसाहेबांच्या गाडीचा कोणाला टच बी झाला नाही म्हणून तिला गाडीपासून दूर ठेवलाय. आणि आता बी वाचवणार कारण माझ्या आईनं तिला उमेदवार म्हणून उभं केलंय. अहो दत्ता भाऊ गाडी आणि ताई साहेबांच्या शब्दापेक्षा पोरीचा जीव महत्वाचा आहे. अहो दत्ता भाऊ मी आपलं असंच पुढी सोडली. तुम्ही कशाला मनाला लावून घेताय. नक्षत्र आली दत्ता भाऊ. नाश्ता देते नाश्ता देते ना नाश्ता दे. काय भारी पोस्टर लागलंय. नुसता धुरला उडाला तुझ्या फोटोनो. हे बघ दादा तुम्ही बोललात का? दत्ता भाऊ नाश्ता करा ना. घ्या, नाश्ता दे घ्या. मस्त झालं. घ्या. दत्ता फक्त आईच्या हातचं खातो. हे बी बरोबर आहे पण आजचा दिवस खाऊन घ्या ना. नाही आवडलं तर उद्यापासून नका खाऊ. एकदा चाकून तर बघा. पोय जकाच आहेत. आहा. तूक मी आता ते चुकून झालं. तुला अगोदर बी सांगितलंय घरात वाट आणि चाल सरळ ठेवायची. नाही ती बादली आली होती म्हणून. आता कान उघडं ठेवू नाही. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो माझ्यापासून 4 हात लांब थांबायचं. आलं नव्ह द्या ना. हे काय तुम्हीच म्हणला ना 4 हात लांब राहायचं म्हणून म्या. दत्ता भाऊ खरंच 4 हात लांब उभी राहिली ती. पिदी असं सुस्त दत्ता भाऊ नाही ना ते पोहे मस्त आहेत म्हणून जरा मजा घेतोय. दत्ता भाऊ 2 घास खा मस्त माफ करा चूक झाली. चूक 2दा झाली. 3ऱ्यांदा चुकायची चूक बी करू नगस. परत माझ्या वाऱ्याला बी फिरकायचं नाही. डोक्यात फिट बसून घ्यायचं. आणखीन एक खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण बळजबरी खपवून घेत नाही. मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मी खातो आणि ते बी फक्त आईसाहेबांच्या हातचं. निघ आता घरात. अहो ते मी पेला उचलायला. जा ना बाई. तुझी लईच बत्तीशी निघत्या. तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला फटाक
ठासून दाखव अजून तुला जित्ताच नाही गाडतो. नाही, चुकून झालं. दत्ता मारू नका, दत्ता मारू नका. नाही तर चुकून झालं. मी ऐकायला माझं चुकून ते मी मला मारू नका. दत्ता तुम्ही इथंच ते कापडे बदलून घ्या ना. अहो आता पडलात ना तुम्ही. ते कपडे बघा हा जरा बदलून घ्या. ग्रामपंचायतच्या ऑफिसला जायचं आहे ना. मी आलोच. आवडला आपल्याला, एक नंबर. नाही म्हणजे करून करून कोणाला उभं केलं? घरच्या मोलकरणीला, आणि ते बी सरपंच पदासाठी. हा ताई साहेबांनी म्हातार चढ लागलं वाटतं. घरातल्या खंबीर कार्यकर्त्या कलाला सोडलं आणि दारात आलेल्या पोरीला उभं केलं. आपल्याला काही पचरी पडलं नाही बाबा. बेकार बेकार इज्जत काढली राव. जखमेवर मीठ चोळून झालं असेल तर मुद्द्याचं बोल. अयो बाबो, लयच रागात दिसताय राव. हा मग काय रंगपंचमी खेळू आता? ह आधीच लई रंग उधळून झालं त्या पोरीमुळं घरात. पण आता नाही. त्या पोरीला निवडणुकीला उभं करून माझ्यावर जो वार केलाय तो भरून निघणारा नाही. आणि याचा बदला मी घेणार. कसा? या वेळची निवडणूक लई महत्वाची असणार आहे. त्यामुळं नक्षत्राच्या सुरक्षेची जबाबदारी दत्ता भाऊवर असणार. मग नाही म्हणजे विचार काय आहे तुमचा? या निवडणुकीत धुरळा उडला पाहिजे, पण ह्यो धुरळा दत्ता भाऊच्या आयुष्यातील शेवटचा धुरळा ठरला पाहिजे. चालतंय की, पण त्या अगोदर माझी बी एक अट मान्य करावी लागेल. जर काम फत्ते झालं तर माझ्या संग लगीन करायचं. चालतंय का? ही कला नागिन आहे, नागिन. झरी आहे, झरी. विष पसरवायला येळ लागत नाही. तुमच्यासाठी ईश बी अमृत समजून प्यायची तयारी आहे आमची. असं होय. मग सौदा ठरला. दत्ता भाऊचा पत्ता कट करायचा आणि मग ही कला कायमची तुझी. पण त्याआधी दत्ता भाऊला कायमचं बाजूला सारायचं. प्रेमा खातर ते बी करू. मागल्या येळाला तुझा दत्ता भाऊ त्यानं ठरवलेलं लागीन मोडलं. त्या निमित्तानं त्यो बी बदला पूर्ण करता येईल. तुम्हाला जिंकून पाटलाच्या गादीवर बसवून जाधवांचं नाव बी कोरता येईल. समद्या इच्छा पूर्ण होती. परतवाच जवा ही निवडणूक दत्ता भाऊसाठी शेवटची निवडणूक ठरव. वा, याला म्हणत्यात ठकास माठक. हा? दत्ताचा तर बार उडवूच. त्या अगोदर मला एक गोष्ट सांगा, त्या घरात किती मान आहे तुमचा? नाही म्हणजे काय जागा काय तुमची? कलाला कुणाच्या मानाची आणि स्थानाची गरज नाही. माझी जागा मी स्वतः बनवते. एक नंबर.
नाही म्हणजे 10 पब्लिक गोळा करतो आणि त्यांना टाळ्या वाजवायला सांगतो तुमच्यासाठी. हो कलाबाई, इथं आमच्या समोर नुसती डायलॉग बाजी करण्यापेक्षा घरातल्या कट कारस्थानाकडे जातीने लक्ष द्याल तर बरं होईल. काल परवा आलेली पोरगी सरपंच पदासाठी उभी काय राहते, तिच्या हातात तिजोरीच्या चाव्या काय पडत्यात, याचा अर्थ येतोय का ध्यानात? आता हळूहळू ताईसाहेब घरातनं कलाचा पत्ता कट करणार, कलाच्या मालकीचं समद हिसकावून घेणार. उगा हापमॅड सारखं बोलायचं नाही. एवढं सगळं होईपर्यंत मी काय हातावर हात धरून बसणार आहे वय? माझा इंगा मी दाखवला नाही अजून. त्यो दावेपर्यंत तुमची जागा गेली असल. हवं तर लिहून दे तुम्ही. कोण म्हणलं असं? टीचर टीचर भविष्यवाणी थोडी थोडी आम्हाला बी कळते. तुम्ही घरी परतल्यापासून एक तरी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली आहे का? तुम्ही ज्या पुंगळ्या संग लगीन केलं तो बी तुमच्या पसंतीचा नव्हता. तिकडं बी तुम्हाला तुमचं मन मारायला लावलं. कोणा संग आयुष्य घालवायचंय तो निवडण्याचा अधिकार बी तुमच्याकडे नाही. आणि समजा तुम्ही तुमचं म्हणणं घरी मांडायचं ठरवलं तर त्याकडे बी कानाडोळा केला जातोय. तुमचं कोणाला काय बी पडलेलं नाही. असं काय बघताय? अहो माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळायला पाहिजे. कारण तुमच्या संग जे बी काही चालू आहे तो एक डाव आहे. त्यांच्यासाठी तुम्ही आता लहानगी पोरगी राहिला नाही. त्यांच्यासाठी तुम्ही घरातली एक आश्रित आयसा. त्यांच्यासाठी तुम्ही घरातली आडगळ आहात. भवानी, तोंडाला येईल ते बरळायचं नाही. काय खोटं बोललो नाही? म्हणजे आम्ही जे काही सांगतोय त्यातला 1% जरी खरं असेल तर तुम्ही जे काही म्हणाल ते हारायला तयार आहे आम्ही. आणि जर नसल तर मग तुम्ही आणि तुमचं नशीब. कलाचं नशीब लिवायला साठवाई बी घाबरती. माझं नशीब मी फक्त लिवतो. कुणी काय बी म्हणलं तरी जेवढा हक्क त्या घरावर दत्ता भाऊचा आहे जेवढा अविनाशचा आहे तेवढाच हक्क माझा बी आहे. आणि कुणाचा बाबी तो काढून घेऊ शकत नाही. कॉन्फिडन्स, एक नंबर कॉन्फिडन्स आवडला आपल्याला. अधिकाराची भाषा त्यानंच करायची असते ज्याला त्यो करायचा अधिकार असतोय. तुम्हाला तर ते बी माहित नाही अजून. अगोदर जाऊन शोध घ्या तुमच्या अधिकाराचा. तिकडं तुमच्या आईसाहेब घराच्या बाहेर वस्तीतल्या लोकांसमोर उमेदवाराची घोषणा करायलेत. जाऊन बघा तिकडं भेटतोय का तुम्हाला तुमचा अधिकार. ताई साहेबांचा विजय असो. ताई साहेबांचा विजय असो. ताई साहेबांचा विजय असो. पाटील वस्तीतील समद्यांना आमचा नमस्कार. दरवेळीप्रमाणे यंदाच्या निवडणुका भी तोंडावर आल्यात आणि निवडणुका म्हटल्या की प्रचार हा आलाच. तुम्ही समजे आमच्या खूप जवळचे आहात. आमचं कुटुंबच आहात म्हणा ना. तेव्हा कुटुंबाची काळजी घेणं, त्यांना सांभाळणं ही आमची जबाबदारी आहे. आजवर तुम्ही आमच्यावर, आमच्या कामावर जो काही विश्वास दाखवलाय त्याबद्दल आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत.
गावाच्या विकासासाठी, गावाच्या भल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या समध्या निर्णयांमध्ये तुम्ही समध्यांनी उत्साही सहभाग घेतला आणि यापुढे बी तो असाच राहील अशी अपेक्षा करतो. ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो. आपण नेहमीच एकमेकांच्या मतांचा आदर केलाय. आजवर कोणतेच निर्णय एकटीनं न घेता तुमच्या विश्वासानं तुमच्या संघ घेतलेले आणि म्हणूनच आम्ही यंदा बी ठरवले की यंदाच्या निवडणुकीचा निर्णय बी आम्ही तुम्हाला समोर ठेवूनच करणार. फक्त तुमची साथ हवी आम्हाला. ताई साहेब, तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो आम्हा समजसनी मान्य आहे. काय हो? आम्ही जो उमेदवार निवडलाय एव्हा ना तुम्ही सगळ्यांनी त्याला या बॅनरवर पाहिलं पण असेल. त्याची निवड करण्यात आम्हाला तुमचा पाठिंबा हवाय. ह्यो जर असल तर तिकडं तुमच्या नावाची राखीव खुर्ची ठेवली असल. जर का तसं झालं तर ह्यो भावानी तुमचं पायतान डोक्यावर घेऊन आयुष्यभर गाववर हिंडल. आणि जर का त्यो अधिकार नसल तर मग नागिनीला इश कसं आणि कुठं सोडायचं सांगायची गरज नाही. या गावात धान्य वाटप असो, जमिनीचा व्यवहार असो, तुम्हा सगळ्यांची लाख मोलाची साथ हीच आमची खरी कमाई. आजवर आमच्या प्रत्येक निर्णयाला तुम्ही पाठिंबा दिलाय, आमच्या शब्दाला मान दिलाय आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचा मान राखून आज आम्ही हिथं प्रचाराचा नारळ फोडत आहोत. ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो. आणि म्हणून तो मान आपल्याच गावातल्या जवळच्या आणि विश्वासू माणसानं घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. एकनाथराव या. ताई साहेब, म्या कसं म्हणजे एकनाथराव, तुम्ही वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा बी मोठे आहात म्हणून ह्यो मान तुमचाच आहे. या. ताई साहेबांचा ताई साहेबांचा ताई साहेबांचा. आता प्रचाराला सुरुवात झाली असं मी घोषित करतो आणि उमेदवाराला तुमच्या समोर बोलवतो. नक्षत्रा, कले तू बस इथं बस. गरज नाही. अगं कले बस की. तसंही मला आता बोलायचंच आहे पुढे जाऊन. अधिकाराची भाषा त्यानंच करायची असते ज्याला त्यो करायचा अधिकार असतोय. तुम्हाला तर ते बी माहित नाही अजून. अगोदर जाऊन शोध घ्या तुमच्या अधिकाराचा. बस. मी हाय आहे. चालू द्या तुमचं.
तर आईसाहेबांनी या पोरीची निवड करण्यामागे 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे माणसांची आणि त्यांच्या भावनांची जाण, आणि दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके दत्ताभाऊ यांचा जीव तिनं वाचिलाय. तिनं निडर होऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गुंडांशी 2 हात केलेले. असं शौर्य, असं धाडस पहिल्यांदाच आपल्या गावात एका पोरीनं करून दाखवलेलं आहे. म्हणूनच तिच्या या धाडसी वृत्तीमुळे तिला उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे. एखादी स्त्री जसं घर सांभाळू शकते, तसंच येळ पडली तर ती कालिका बी बनू शकते, हे या पोरीने दाखवून दिलेलं आहे. टाळ्या! या खुर्चीमुळे समजा मात चालू आहे ना व, पण मी गप बसणारी नाही. ज्याचा एक एक पाय कसा निखळवायचा मला चांगलं ठाव आहे. नाही खुर्चीवरून जमिनीवर आणलं तर नावाची कला नाही म्या. ताई साहेबांचा विजय असो. ताई साहेबांचा विजय असो. कलाताई, ही खुर्ची म्हणजे साधा ठोकळा आहे. तुम्हाला लाद घालायचीच असेल तर खुर्चीत बसलेल्या माणसाला घाला. खुर्चीवर राग काढून काय होणार आहे? बसणार ती बी लाद बसणार आणि अशी पेकाटात बसणार ती चांगलं कंबरड मोडल. फक्त ती येळ यायला पाहिजे. तुमची येळ येईपर्यंत तुमच्या हाताला ना ती खुर्ची लागणार आहे ना ते सरपंच पद. मला त्या सरपंच पदाचं कौतिक नाही, पण या घरात झालेल्या अपमानासाठी असा अपमान दावणारे पुन्हा कुणाचं तोंड वर करायची हिंमत व्हायची नाही. अहो, घरातलं पोतीर नुसतं खराब झालं तरी बदलतात, आणि आपण तर नात्यातले. तुम्हीच सांगा मला, काडीची तरी किंमत आहे का आपल्याला या घरात? अहो, मी सकाळी म्हणलं मी बी येते बाहेर, मला म्हणली काय बी गरज नाही, गप बस इथं. जणू मी बाहेर गेल्यावर ह्यांची इज्जतच जाणार होती. इज्जत तर जाणार, इज्जत जाणार आणि त्याची बरोबर व्यवस्था करणार मी. समजाचे समजे हिशोब चुकते करणार. कला, ही खुर्ची उमेदवारासाठी आहे, म्हणजे नक्षत्राची. कले, तू बस इथं बस. बस. ठरवून अपमान केलता ना माझा, ठरवून अपमान केलता. आता म्हणावं तयार राहा. ही कला नुसती बोलत नाही, जे हाय ते करून भी दाखवते. अहो ताईसाहेब, पण घरच्यांचा असं कोणी अपमान करतं का? हे रेणुके, हे समज मुद्दामून केलं जातंय आपल्याला आपली जागा दाखवाया. आता वेळ आले या समजतनी याची जागा दाखवायची. या घरात जर माझ्या मानाची खुर्ची नसल तर या घराला सुरुंग लावल्याशिवाय म्या भी गप बसणार नाही. ताई साहेबांचा विजय असो. 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 अहो, एकनाथराव तुम्ही असू द्या. आऊ ताई, मी आज लहान आहे हो. पोरी, नशीब उजळलं ग तुझं. तरी बी माझ्या पाया नका पडू, आई साहेबांच्या पाया पडा.
त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथं आहे. आईसाहेब, यंदा 100% लोक हिलाच निवडून देणार. याला म्हणतात लोकांच्या काळजाला थेट हात घालणं. आईसाहेब, वाड्यात जाऊ. आईसाहेब, मला काहीतरी सांगायचंय. तुला तर जे काही सांगायचं असेल ना ते दत्ताला सांग. आम्हाला पुढे मीटिंगला जायचं. महेश्वरी, दिल्लीतनं माणसं निघालीत. ती पोचायच्या अगोदर आपल्याला कोल्हापूर गाठायला पाहिजे. कोल्हापुरात समधी तयारी झाली ना व? नाही, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेकडे तुम्ही जातीनं लक्ष द्या. वय वय, समज झालंय, मी सांगून ठेवलंय. आईसाहेब, तिकडे 2 दिवस लागतील ना? नाही म्हणजे तसे कपडे घ्यायला सोबत. वय, बाकी आजची सभा झाक झाली. इकडची वस्तीतली लोक एकदा जोडली की गावाकडची लोक जोडायला याय नाही लागणार. नक्षत्रताई, आता तुमच्यावरची बी जबाबदारी वाढली आहे बरं का. काय मला नाही जमायचं हे. चौकट मोडायची नाही. अगं खूप वेळ लागलाय की काय तुला? एवढी मोठी संधी मिळाली आहे आणि नाही काय म्हणती? मी हे आधी कधी केलं नाहीये आणि तसं बी मला इथं कोणी ओळखत बी नाही ना व. तुला वळखाया आईसाहेबांचं नावच पुरेस आहे. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर त्याचा विचार करायची तुला काही गरज नाही. हो साहेब, पण दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आईसाहेबांचा शब्द आणि त्यांचा मान हा देवाला बी मोडता येत नाही. आणि तुला निवडून आणायचं आणि काम शिकवायचं ते आम्ही बघू. नक्षत्र, या समध्याची सवय करून घे आता. दत्ता, हिला समधी कामं समजवून सांग आणि घरातल्यांच्या आवडीनिवडी बी सांग. जा आता. दत्ता, आणखी एक, त्या भवानीची नियत आणि वारं कधी बी फिरू शकतं. तेव्हा निवडणूक होईपर्यंत या पोरीला देखरेखीखाली ठेव. काय बी झालं तरी आम्हाला कसलीच कसर सोडायची नाही ना. त्या भवानीला कुठली चूक करायची मुभा द्यायची. आईसाहेबांची खुर्ची कशी पडली? आईसाहेब, तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही भलेही हे सगळं माझ्या चांगल्यासाठी करत असाल, पण माझी तेवढी ऐपत नाहीये हो. जी पोरगी नेहमी आयुष्याशी लढत आलीये ती काय निवडणूक लढवणार? तुम्ही मला सरपंच पदासाठी उभं करताय हा तुमचा मोठेपणा झाला. तुम्ही जितकं माझ्यावर जबाबदाऱ्या टाकाल तितकीच मी लहान होत जाईन. मला खरंच नाही जमणार हो हे सगळं. मी कारण नाही सांगू शकत तुम्हाला, पण माझा नाईलाज आहे. आईसाहेब, माझा चेहरा वस्ती बाहेर गेला तर तुमच्या इब्रतीवर डाग लागेल आणि ते मला नकोय. आईसाहेब, मला समजून घ्या. माझा चेहरा वस्तीच्या बाहेर नका जाऊ देऊ. विनंती आहे माझी. मला नाही बनायचं हो सरपंच. ते समजा ठीक आहे, पण आता कुणी किती काय बी म्हणलं ना तरी सरपंच ती नक्षत्राच होणार आहे.
तुम्ही बी लागला का आता त्या नक्षत्राची बाजू घ्यायला? अगं बाजू नाही, डोळ्यांनी समोर जे दिसतंय ना ते बोलतोय. तू बाहेर नव्हती म्हणून तुला माहित नाही लोकांनी किती डोक्यावर घेतलंय तिला. आम्ही कसं बघणार सांगा की. मी बाहेर यायला निघाले तर तुमच्या आई साहेब म्हणल्या थोबाड बंद करून घरात बस. आणि तुमचं तर काय, समद्यांसमोर बायकोला घेऊन मिरवावं असं काय वाटत बी नाही तुम्हाला. तर टावेल घे. अगं तिथं काय फॅशन शो होता का तुला घेऊन मिरवायला? राहू द्या. तुम्हाला कधी वाटतं का मला घेऊन फिरावं, जरा मिरवावं, कौतुक करावं? अगं तसं नाहीये. हा, माझी डायरी कुठे आहे का? का तुमचं तुम्ही, मला नाही माहिती. आणि हे समजा घेऊन कुठे चाललंय बाहेर? मी आई साहेबांना अण्णा बाहेर चाललोय, उद्याच्याला येऊ. तोवर घरात काही उत्मात घालू नका म्हणजे झालं. काय मी कशाला काय करते? तू बी जरा डोकं शांत ठेव. घरात दत्ता भाऊ आणि नक्षत्र आहे, तिच्या संग वाढीव वागू नको. ती आता नुसती मोलकरी नाही, उमेदवार आहे सरपंच पदाची आपल्या. कले, अगं तुझ्या संग बोलतोय मी. हो नाही काहीतरी बोल की. ऐकतोय, विचार करतोय. कले मला माहितीये तुला राग आलाय, पण अगं जरा दामानं घे. असं नुसतं खुर्च्या पाडून काही होत नसतं. तुला वाटलं असेल कुणाला काही माहित नाही, माझं पुरतं लक्ष असतं. अशा किती बी खुर्च्या पाडल्या ना तू, तरी आई साहेबांचं काही नुकसान होणार नाही. अगं असं पिंजऱ्यातल्या वाघिणीवानी फेऱ्या मारणं बंद कर, त्यानं तुझंच वजन कमी होईल. आई साहेबांच्या वजनात काही बी घट होणार नाही. त्यांचा कणा ताठच राहणार आहे कायम. येतंय का ध्यानात? निघ तू. येतो मी. सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवा म्हणजे झालं. पाहिलं का काय म्हणले? म्हणे कणा कायम ताट राहणार. ह्यो ताटकणा कसा वाकवायचा ह्या कलेला चांगलं ठावे. म्हणजे काय करणार आहे तुम्ही? म्हणजे असा डाव टाकणारे की ह्यो कणा फक्त वाकणार नाही, कायमचा मोडल. आणि ते बघून समद्यांना कापर भरत. हो कलाताई, अहो सांगा की काय करणार आहे ते? फळ खा की तुला झाड कशाला मोजायचेत ग? ऐक, तिची सुंदरी कुठे आहे बघ आधी. हो तिकडे गोट्यात गेल्या गुरांचं दूध काढायला. दत्ता भाऊ ते बी तिकडेच आहे, तिला काम समजवायला लागले. चांगलंच आहे की मग. ओ कलाताई, कुठं चाललंय कलाताई? हो कलाताई, तुम्हाला भूक लागले का? थांबा, त्या काळुंदरीला बोलवते आणि तुमच्यासाठी काहीतरी बनवायला लावते. ए नक्षत्रा, मॅडम काय बी नगाय मला ग बस. अहो मग इथं कशा पे आलोय आपण? कारण त्या नक्षत्राचा जीव खाणारे मी. म्हणजे म्हणजे हो ताई, काय करताई? त्या नक्षत्राची चितार असतोय म्या. आता ती पोरगी घरात आली की तिला आधी किचन मध्ये पाठवायचं, तिला चहा ठेवायला सांगायचा, मग ती लायटर शोधत. पर त्यो तिला घावणार नाही का सांग?
कारण मी तो लपून ठेवलेला असं. मग ती काडी पेटी हुडकत आणि यानं गॅस पेटवाया जाईल. एक काडी आणि नक्षत्राचं राम नाम सत्य हे. ताई अहो लईच वाण डोकं चालते की हो तुमचं. पर आपला वाडा बी उडल की. हे असं 10 वाडं बांधता येतील तर गेलेल्या नक्षत्राचं काय करणार तू? हं? कुठून आणणार तिला? मग सरपंच बी हवेत आणि निवडणूक बी हवे. ते दत्ता भाऊ यांचं काय? त्याला कुठं सुका सोडायचं आहे? त्या नक्षत्रासंग त्याला बी विरून जाऊ दे हवे. पर कसं? त्याला भी त्या पोरी संग हितच धाडायचं. म्हणजे मग एका दगडात 2 पक्षी मारायचं. ताई मला हे लई धोक्याचं वाटतंय बर का. ए, धोका पत्करल्या बिगर आपल्याला आपली या घरातली हक्काची जागा मिळायची नाही. मुडद्यांची रास रचूनच या जगात मोठं होता येतं. दुनियेची रीतच आहे ती. चल 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 चल. ताई 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 मी काय म्हणते, आपण जाऊया की चला वाड्याबाहेर. चल. आता नाही, आधी त्या दोघांनी आत पाठवायचं, मग आपण बाहेर जायचं. हा आलीस का? समधी काम समजून घेतलीस ना? वय हा, चांगलंय चांगलंय. तेवढा माझ्यासाठी जरा चहा टाकतीस का? आणते बाई. तू मस्ती बी आणू? हाय का आता? तुला माहित नाही वय? दत्ता भाऊंचा उद्यापत्र उपवास आहे. नाही म्हणजे आईसाहेबांच्या हातचं सोडून कुणाच्या बी हातचं खायचं तर सोडच ग. साधा वास बी घेत नाही दत्ता भाऊ. चौकटीत राहायचं. हा आता मी काय चुकीचं बोललो? एवढं का अंगावर यायलायस तू? दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आईची मस्करी करायची नाही तर जाळ काढी. राहिलं बाबा, नाही मस्करी करत. तू काय बघायला इथं? हा अगं आमच्या भावा बहिणी चालू असतं असं. तुझा चहा ठेव. जा जा जा. मला बी आणशील का चहा? आणते की ताई. नशीब म्हणलं आमचं. एकदा विचारावं, आता तू सरपंच बाई होणार, चहा जमतो की नाही? ताई असं कसं नाही देणार? मी आणते की. हे घेऊन जा का ते बी मीच घेऊन यायचंय? नाही मी आणते. दत्ता भाऊ हे बघ. अरे त्या किटली एवढी आहे रे ती. कुठं तिला उचलता येणार आहे वय? तुझी एवढी ताकद आहे वय तिच्यात? तो प्रश्न तिचा आहे. कसं न्यायचं तिचं ती बघून घेईल. हा पर म्या काय म्हणतो, म्हणजे आज एक दिवस कर आपल्या सरपंच बाईंना मदत. हा उद्यापासून करेल का तिचं ती? करशील ना? वय बघ. एक वेळच. उद्यापासून तुझं तुला घेऊन जावं लागेल.
आता होईल धमाका. चल आता आपण बाहेर जाऊ. हं? आता जे बी होईल ते या दोघांचं होईल. चल 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 चल. उघड की. ते घट्ट बसलंय. जेवली होती ना? वय माझी आवडती माटाची भाजी होती. खूप नाही याच्यात काय माहित. तुझ्याच्यानं सब दार बी उघड ना. नाही जमत आहे. आता अजून एक मदत कराल? वय बाजूला. कडमड अजून मध्ये मध्ये. ते चुकून झालं, ते ठेवायला गेले होते ना म्हणून. लांब 4 हात लांब राहायचं सांगितलंय. 1 2 3 4 पावलं माग. ध्यान माझ्याच नशिबात आलंय. दार एवढं घटकुनी लावलंय. अहो कलाताई, भूत बघितल्यावर काय बघताय? ताईचा काय त्या